दिवसा अगोदर लेखनिबंध आंदोलन आपल्या कार्यकर्ते करण्यात आलं, नेमके काय कारण होतं आणि काय या संदर्भामध्ये का बंद करण्यात आलं? ते तक्रारदार शिंदे काय सुधाकर शिंदे ते साहेबाला फोन करून त्यांची ती असभ्यपणे बोलत होते. त्याच्यामुळं आणि आमचे जे हे आहेत सहकारी 6 नंबरचे लाटे साहेब, त्यांना पण ते काहीतरी बोलत होते आणि ते विनाकारण तक्रार करतात कोणाची पण ती चुकीची आहे ना. ती तक्रार नाही करायला पाहिजे त्यांनी. सुरळीत कामकाज सरकारी कामकाजात असल्या तुम्ही काही तक्रार वगैरे केली? नाही, आम्ही तक्रार म्हणजे साहेबाला निवेदन दिलेलं सध्या. त्या दिवशी आम्ही म्हणजे अर्धा दिवस आम्ही पूर्ण दिवसात लेखणी बंद करणार होतो, त्याचं पत्र दिलं होतं आम्ही साहेबांना. पण त्यांनी मात्र साहेबांनी फेटाळून लावलं की पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही कामं करा. आम्ही दुपारून मग कामं सुरू केले. लोकांची का अशी हिंमत होती तुम्हाला फोन करून? आता कसं झालं माहिती आहे का, ते लोकशाही आहे, आता त्यांना पण अधिकार, पण ते त्या अधिकाराचा जास्त वापर करू आले असं मला वाटतं. त्याच्यामध्ये काय करत कारवाई होऊन जाईल? नाही, आता आम्ही साहेबाला निवेदन दिलेले आणि त्यांना सांगितलेलं की 1 महिन्याच्या आत काहीतरी त्यांच्यावर कार्यवाही करा. नाही तर मग आम्ही सगळेजण मग उपोषणाला बसणार किंवा आम्ही संपावर जाणार आहे, सामूहिक रजेवर जाणार आहे आम्ही. कधी असं होतं सर, कर्मचाऱ्यांनाच धमकी दिले जातात सुरळीत काम करताना, जे अडथळा करणारे लोक आहे जे कायद्याप्रमाणे त्यांच्यावर जे कारवाई व्हायला पाहिजे होत नाही, काय याच्यामध्ये अडचणी काय होत नाही? असे मोजकेच आहे. काही लोक येतात, त्याला समजून सांगितलं की त्यांना पूर्ण सांगितलं की बाबा या कायदे अध्यादेश आपण केलेले ते चालले जातात. पण काही लोक ब्लॅकमेलिंग करतात, त्याच्यामध्ये मग आहेत. आता तुम्हाला तर नाव सांगितलं तुम्ही. वरिष्ठ काय कारवाई करणार आहे, काय भूमिका घेणार वरिष्ठ? नाही, ते पण आता पोलीस ते हे करतील, एखाद्याच का ते आता वरती पाठवतील वरच्या ऑफिसला. तिथून संघटनेची काय भूमिका आपल्या पूर्ण संघटनेत चाललो की म्हणजे लेखणी बंदच आंदोलन म्हणजे पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून साहेबांनी म्हटलं की आपण विविध मार्गाने आपण त्याला तोडून देऊ म्हणून. कधी असा वेळ होतात कर्मचाऱ्यावर हल्ला पण होऊ शकतो, तर काय तुम्ही याची काळजी? आजपर्यंत तर काही हल्लाच कोणावर झालेला नाही आमच्याकडं, पण झाल्यावर मात्र मग त्याला योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाही हो, त्याच्यासाठी तर आम्ही तक्रार करणार पोलीस स्टेशनला, CP ऑफिसलाच भेटणार आहे. आम्ही CP साहेबालाच देणार आहे आणि त्यांच्यावर तर आम्ही कारवाई करणारच आहे. असं माहीत पडलं का लाटे साहेबाला पण लोक त्रास देऊ लागले 6 नंबरला बायपासला, त्याच्यावर काय भूमिका? ज्या तक्रारींमध्ये तथ्य नाही, जे लोक सतत तशा प्रकारच्या तक्रारी करतात त्याच्यावर योग्य ती वरिष्ठांकडून कारवाई करण्यात येईल. त्यांच्याकडून आम्हाला निर्देश येतील, त्यानुसार आम्ही पण कारवाई करू. त्याच्यावर आपलं नाव सर? राठोड. मी अक्षय सुवर्ण. धन्यवाद. आणि आपली संघटनाचं नाव सांगा. हा, 1 मिनिट. संघटनेचं महसूल तुमचं संघटनेचं तेवढं घ्यावं लागेल, कारण महाराष्ट्र नोंदणी अराजपत्रित आणि राजपत्रित संघटना आहे, म्हणजे गॅझेटेड आणि अनगॅझेटेड अशी 2 संघटना आहेत. तर या संघटनेच्या तुम्ही सपोर्ट घेऊन काय संबंधित विरोधात कारवाई करायला सांगणार आहे? जर का अशा तक्रारी वारंवार घडत राहिल्या तर आम्हाला पर्याय नाही. हो, मग पूर्ण महाराष्ट्र लेवलवर मग त्याचं पडसाद उमटतील एखाद्या वेळेस.